अध्यक्ष महोदय, 27/5/2025 रोजी महिंद्रा स्कॉर्पियो MH16 DG 5599 या गाडीचा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर साखळी क्रमांक 224/800 या ठिकाणी साधारणपणे पहाटे 5 वाजता हा अपघात त्या ठिकाणी झाला। अपघात झाल्याची जी काही सूचना आहे साधारणपणे 5:27 कंट्रोल रूमला त्या ठिकाणी मिळाली आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून ज्या काही सेवा उपलब्ध करून दिल्या जातात साधारणपणे 5:27 सूचना प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणजे ते जे काही लोकेशन आहे साधारणपणे 14 किलोमीटर अंतरावर ते लोकेशन होतं, शिलू बाजार पासून पण आणि मालेगाव इथून पण। आणि म्हणून साधारणपणे 5:27 नंतर कंट्रोल रूमला ती सूचना शीघ्रगती प्रतिसाद वाहनाला दिल्याच्या नंतर 5:39 ते वाहन त्या ठिकाणावरून निघालं आणि 5:52 म्हणजे ते 14 किलोमीटरचा अंतर पास करून जिथे अपघात झालेला होता तिथे ही सगळी सुविधा पोहोचली गेली। अध्यक्ष महोदय, जेव्हा ही सुविधा तिथे पोहोचली तर साधारणपणे 7 व्यक्ती त्या गाडीमध्ये होत्या असं तिथे कळालं आणि त्याच्यापैकी 2 व्यक्ती त्यांचीच दुसरी जी काही वाहन होतं त्या वाहनातनं ते दवाखान्यात पुढे गेलेले आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। सन्माननीय सदस्य महोदय दाते साहेबांनी जी काही सूचना या ठिकाणी केलेली आहे की ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या खाजगी वाहनाने गेल्याच्या नंतर तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि 108 जे काही नादुरुस्त होतं या संदर्भातली तात्काळ चौकशी केली जाईल आणि चौकशीतनं जे काही समोर येईल त्याप्रमाणे पुढची कार्यवाही पण त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल। तर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून तर मला वाटतं की वेळेचं जर जे काही शेड्यूल आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्ध्या तासाच्या आत ही सगळी सुविधा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि आणखी ही सुविधा जलद गतीने मिळावी। आपण त्या स्कॉर्पिओच्या अपघाताचे जर फोटो बघितले तर अतिशय भरधाव वेगाने आणि FIR जी लॉन्च करण्यात आलेली आहे म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्यानेच FIR दिलेली आहे आणि त्याने स्वतःच नमूद केलेलं आहे की हे वाहन अतिशय भरधाव वेगाने त्या ठिकाणी चालत होतं। मला वाटतं की तरी पण या संदर्भामध्ये ITMS प्रणालीच्या माध्यमातून आता या संपूर्ण समृद्धी महामार्गांवर प्रत्येक वाहनाने किती वेगाने चाललं पाहिजे, कोणत्या लेनने चाललं पाहिजे या संदर्भातले काही 17 जे काही व्हायोलेशन्स आहेत ते व्हायोलेशन्स होणार नाही यासाठी ITMS प्रणाली पण त्या ठिकाणी बसवायला घेतलेली की जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी करता येईल।